ही देखील आनंदाची गोष्ट आहे की आज निर्णय घेतला की महिलांना आता 25 तारखेला आणि मला अतिशय आनंद वाटतो ही योजना सुरू झाली। महिलांना काहीही दिलं तरी त्याचं सोनं करण्याची क्षमता महिलांमध्ये या ठिकाणी आहे। आम्ही सांगितलं आम्ही 2.5 कोटी महिलांना देणार आहोत। दर महिन्यात हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येईल। माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपल्या सरकारने हा निर्णय घेतला की महिलांना सक्षम केलं तरच आपण महाराष्ट्राचा विकास करू शकतो। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं विकसित भारत करायचा असेल तर या भारताची 50% लोकसंख्या असलेल्या आमची जी स्त्री शक्ती आहे ही स्त्री शक्ती सक्षम झाली, ती जर देशाच्या मुख्य प्रवाहात आली, ती जर अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहामध्ये आली तरच आपला देश विकसित होऊ शकतो। आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले की ज्यातनं आपल्या महिलांना सक्षम करता येईल। आता 25 तारखेला मोदीजींच्या नेतृत्वात जळगावला लखपती दीदीचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत आणि त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम सुरू केला। आमच्या महिलांना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना सुरू केली आणि मला अतिशय आनंद वाटतो ही योजना सुरू झाली तर त्यावेळी एसटीचे अधिकारी म्हणायचे एसटी आधीच तोट्यात आहे, तुम्ही अजून तोट्यात टाकताय। पण आमच्या महिलांनी इतक्या जोरदार प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली आणि अर्ध्या तिकिटामुळे आज एसटीचा फायदा झाला। त्यामुळे महिलांना काहीही दिलं तरी त्याचं सोनं करण्याची क्षमता महिलांमध्ये या ठिकाणी आहे। काही लोक याच्यावर देखील टीका करतात। काही लोक म्हणतात तुम्ही महिलांना विकत घेताय का, तुम्ही त्या ठिकाणी त्यांना लाच देताय का। खरं म्हणजे बहिणींनो, हे संवेदनहीन लोक आहेत, यांना बहिणीचं प्रेम समजू शकत नाही। अरे त्या ठिकाणी 1500 रुपये नाही 15 कोटी रुपये दिले तरी देखील बहिणीचं आणि आईचं प्रेम कधी विकत घेता येत नाही। मला आजही आठवतं ज्यावेळी विधानसभेमध्ये आम्ही याची घोषणा केली, हेच विरोधी पक्षाचे लोक म्हणत होते 10% महिलांना देखील हे मिळणार नाही। आम्ही सांगितलं आम्ही 2.5 कोटी महिलांना देणार आहोत। आज आपण पाहू शकतो जवळजवळ 1.25 कोटीच्या जवळपास महिलांपर्यंत आपण पोहोचलो आहोत आणि पुढच्या महिन्यापर्यंत 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसा पोहोचणार आहे। आणि काळजी करू नका, हे सावत्र भाऊ काहीही सांगत असले तरीही दर महिन्यात हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येईल, त्याची तरतूद बजेटमध्ये केली आहे। आणि तुमच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, दरवर्षी बजेटमध्ये याची तरतूद असणारच आहे। त्यामुळे ही योजना केली तर ती बंद होणार नाही, हा देखील विश्वास मी देतो। आता हे म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही समाप्त करा कारण आमच्या मुली सुरक्षित नाहीत। अरे मुलींना सुरक्षित ठेव आणि लाडकी बहीण योजना देखील चालू ठेव। लाडकी बहीण योजना तुम्ही कितीही मनसुबे त्या ठिकाणी आखले तरी देखील आम्ही बंद होऊ देणार नाही। हे कारण शोधतायत लाडकी बहीण योजना कशी बंद होईल।